भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीए आहे असं सांगून अनेकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या तोतयाला औरंगाबाद पोलिसांनी अटक केलेली आहे। गणेश बोरसेनं सरकारी अधिकाऱ्यांनाही गंडा घातलेला आहे। बदल्यांच्या नावाखाली कोट्यवधींची माया या तोतया पीएनं जमवलेली आहे। रावसाहेब दानवेंकडूनच या तोतया पीएची पोलखोल करण्यात आली आहे। गणेश बोरसे असं या तोतयाचं नाव आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। कशा प्रकारे या तोतयाचा शोध लावला आणि काय काय कारनामे केलेत या तोतयानं? गणेश बोरसे असं इसमाचं नाव आहे। मूळचा हा जालन्याचा इसम आहे आणि सध्या तो औरंगाबाद मध्ये राहतो। त्यांनी रावसाहेब दानवेंचं नाव वापरून त्यांच्या जवळचं असल्याचं सांगून, त्यांचा पीए असल्याचं सांगून अनेकांना सरकारी कामं करून देतो असं सांगितलं। कोणाच्या बदल्या करून देणे किंवा कोणाचं काही सरकारी काम अडकलेलं असेल ते करून देणे, सरकारी नियुक्त करून देणे, प्रमोशन करून देणे, अशी सगळी कामं रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून करून देण्यात येतील असं हा सांगायचा। आणि त्याच्या मोबदल्यात लोकांकडनं लाखो कोट्यवधी रुपये याने घेतले असल्याची माहिती मिळाली आहे। अगदी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सुद्धा यानं पैसे घेतले। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं डुप्लिकेट अलॉटमेंट लेटर सुद्धा यानं कित्येकांना दिल्याचं आता पोलिसांच्या तपासात उघड झालंय। या सगळ्या प्रकरणाची माहिती रावसाहेब दानवे यांना मिळाली। रावसाहेब दानवे यांनी स्वतःच्या घरी ट्रॅप रचला आणि त्या माणसाला पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। आतापर्यंत गेल्या 2 वर्षांपासून हा माणूस रावसाहेब दानवेंच्या नावाने हे काम करत असल्याचं समोर आलंय। आणि औरंगाबाद, जालना, मुंबई सर्व मोठमोठ्या शहरांमध्ये रावसाहेब दानवेंच्या अत्यंत जवळचा असल्याचं सांगून त्यानं लाखो कोट्यवधी रुपये कमवले। पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे, त्याची रिमांडही घेण्यात आलेली आहे। त्याचे अजून 1 ते 2 साथीदार असल्याचं सांगण्यात येतंय। या सगळ्यांचा शोध आता पोलीस घेत आहे। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे गणेश बोरसे हा सराईत गुन्हेगार असल्याची सुद्धा माहिती मिळते। जालन्यात 3 वर्षांपूर्वी नकली नोटा छापणे आणि बनावट खत विक्री करणे या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यावर तो गुन्हा सुद्धा दाखल आहे। अमोल, बिलकुल धन्यवाद विशाल। या निमित्ताने या तोतयाला पकडलेला आहे, त्यामुळे असे तोतया फिरत होता ही माहिती देखील समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर रावसाहेब दानवेंसारख्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला लाखो रुपये देऊन आपली कामं करून घेणारे सुद्धा आहेत, ही बाब सुद्धा या निमित्ताने समोर आलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।